नमस्कार मंडळी, मी जयदेव कुंभारे आमच्या यूट्यूब चॅनलवरून तुम्हा सगळ्याचे हार्दिक स्वागत करतो. आणि आज मी तुम्हाला खूपच महत्त्वाची माहिती सांगणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आणि जुने असून सुद्धा सबस्क्राईब नाही केले, सबस्क्राईब बटन दाबा आणि मग बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा. मंडळी, मी तुम्हाला सांगू इच्छितो की आत्ताच एका मोठ्या अधिकाऱ्याशी माझे बोलणं झालं की मार्चची पेन्शन केव्हा येणार. तर त्यांनी मला सरळ म्हटलं की मार्चची पेन्शन मिळणं सुरू झालेलं आहे पुन्हा कालपासून, पण सगळ्या लोकांपर्यंत जितके लोक राहिलेले आहेत त्यांच्यापर्यंत पेन्शन पोहोचायला 31 तारीख लागेल. कारण टेक्निकल इश्यूमुळे डीबीटी झाले असल्यानंतरही पेन्शन लोकांच्या खात्यात पोहोचत नाही आहे. तर तो फिक्स केला जाईल, तो प्रॉब्लेम फिक्स केला जाईल, म्हणजे सॉल्व्ह केला जाईल. आणि लवकरात लवकर तुमचे जितके लोक राहिलेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये 2,500 रुपये आणि 1,500 रुपये पाठवण्यात आले आहेत, पण ते येतील. बरोबर 2-3 दिवस त्यांनी वाट पाहायला सांगितलं. मी त्यांच्या गोष्टीवर विश्वास केला आणि त्यांना हे पण म्हटलं की पेन्शन ही मार्चची पेन्शन लेट झाली, त्यामुळे काय याचा परिणाम एप्रिलच्या पेन्शनवर होईल. त्यांनी नाही म्हटलं. त्यांनी म्हटलं एप्रिलची पेन्शन बिलकुल वेळेवर येईल, पण मार्चच्या पेन्शनच्या बाबतीमध्ये थोडा टेक्निकल इश्यू आल्यामुळे लेट झालेली आहे. ही आनंदाची बातमी मी तुम्हाला देत आहे मित्रांनो. 31 मार्च पर्यंत वाट बघा, कारण टेक्निकल इश्यू आहे. ते म्हणतात काहीतरी तांत्रिक अडचण आलेली आहे, म्हणून डीबीटी झाल्यानंतरही पैसे लोकांच्या खात्यात पोहोचले नाही. त्यामुळे ते टेक्निकल इश्यू पाहत आहेत, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून सगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पैसे पोहोचतील. म्हणून घाबरण्याची काही गरज नाही मित्रांनो. हा टेक्निकल इश्यू ह्यासाठी पण असू शकतो कारण काम सुरू आहे. तुम्हाला माहितच आहे, दिव्यांग मंत्रालय, दिव्यांग पोर्टल निर्माण झालेलं आहे दिव्यांग लोकांच्या सहायतासाठी. आणि जितका दिव्यांग लोकांचा रेकॉर्ड वेगळा करण्यात येत आहे बाकी लोकांपासून, म्हणजे जे लोक दिव्यांग नाही आहेत त्यांच्या रेकॉर्ड आणि दिव्यांगांचा रेकॉर्ड वेगळा करण्यात आलेला असून त्यांना डॉक्युमेंट पण आणायला सांगितले जात आहे, ई-केवायसी करायला सांगितले जात आहे पोर्टलवरून, माहित आहे. म्हणून त्यामुळे हा जो टेक्निकल इश्यू आहे त्यामुळेच आलेला आहे. त्यांनी सांगितलं हा टेक्निकल इश्यू लवकरच सॉल्व्ह होऊन जाईल. आणि जसं टेक्निकल इश्यू सॉल्व्ह होईल, डीबीटी तर झालेले आहेत परंतु पैसे पोहोचले नाहीत, त्या लोकांपर्यंत पैसे लवकरात लवकर पोहोचण्यात येईल. आणि त्यांनी म्हटलं की आम्ही सॉल्व्ह करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत, म्हणून घाबरण्याचं काहीही कारण नाही. थँक्यू फॉर जॉईनिंग विथ मी. म्हणून सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप करा आणि कॉमेंट नक्की करा आणि शेअर करा. थँक्यू.